भरपूर दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत, कारण कामही तशी होती, टाइम भेटला नाही. तर जाऊ दे तो विषय, सांगेन कधीतरी. तर आज आहे 31 डिसेंबर आणि त्यासाठीच आम्ही चाललोय खाली. म्हणजे कामही थोडं मुरगुडलं आहे आणि दरवेळी आपण चिकनचीच पार्टी करतो, यावेळी बोलले मटणाची पार्टी करूया. तर यावेळी बकऱ्याचं मटण, फ्रायसाठी मच्छी आणि पांढऱ्यासाठी चिकन, थोडंसं असं 2-3 मेनू बनणार आहेत. तर आता आम्ही चाललोय तिकडेच, मुरगुडला चाललोय. माझ्यासोबत अनिकेत आणि त्याचा भाऊ इकडं. तो चाललाय आज मुंबईला, थांब बोलत होतो, नाही थांबत, जातोय आज तो. आता व्हिडिओ आमचा बघ डायरेक्ट जाऊन मुंबईत. तर आता डायरेक्ट भेटूया मुरगुडमध्ये, तिथं फिश मार्केटमध्ये थोडं जाणार. माझं आधार कार्डचंही थोडं काम आहे, ते करणार आणि त्यानंतर मग बाकी मार्केट वगैरे घेणार, मटण वगैरे, आणि मग डायरेक्ट घरी. हा आमच्या गावाचा आताच 1-2 महिने झालं रोड झालेला आहे मस्तपैकी असा. आता आम्ही आलोय मुरगुड बाजारमध्ये, म्हणजे फिश मार्केटमध्ये. तर आम्ही ही चिलापी मच्छी घेतली, बाकी मच्छी बघितली सुरमई वगैरे 1000 रुपये किलो. त्यामुळं बाकीची बोललो काय घेण्यात रेट नाही, पैसे राहणार नाहीत. हे पूर्ण मच्छी मार्केट आहे, तिकडे मोठा बाजार आहे समोर, इकडे पण मच्छी मार्केट आहे. वामटी साप आहे. तर आता आम्ही आलोय पियुष चिकन सेंटर सरवडे इथे. तर इथूनच आम्ही भरपूर वेळा चिकन घेतो. तर मटण आम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे. काय झालं, फोन माझा स्विच ऑफ झाला, बॅटरी मी चेक केली नाही आणि स्विच ऑफ झाला. तर हा मित्राचा फोन मी वापरतोय आणि त्यामध्ये घेतलेले मोबाईल असलं की अजिबात समोर नाही. लाजलं. हा, हे इथे काका आहेत, म्हणजे इथे कोंबड्या वगैरे कटिंग करण्यासाठी वगैरे, साफ करण्यासाठी आहेत. आणि सर्व साहित्य घेऊन आम्ही फायनली आलेलो आहे घरी. थोडं साहित्य माझ्याकडे, थोडं गेलेत पुढं, थोडेच मागं. जास्त करून पार्टी आम्ही इकडं रस्त्या साईडला किंवा बाहेर रानामध्येच करतो. रानामध्ये बाहेर भारी वाटतं, घरामध्ये शक्यतो कमीच आमच्या पार्ट्या बघायला भेटल्या असतील. तर आज आहे आमची पार्टी 31 डिसेंबर रस्त्याला आहे. तर हा आमचा पहिलाच ब्रिज आहे, इथं आम्ही पहिली पार्टी केलेली आहे. पण इथं पूर्ण खदगा होता, तो आता भरून काढलाय. तर तू दिसायला पाहिजेस, पूर्ण खदगा होता, हा भरून काढलाय, प्लेन केलाय. आणि उंची इथं खूप उंच झाले, उंच. आणि इकडं मस्तपैकी जंगल आहे. हा, इकडे पण पार्टी करायला बरं आहे, पण गवत वगैरे आहे, त्यामुळं रोड साईडला ब्रिजवर जागा चांगला आहे, इथेच पार्टी करूया बोललेत. बाकी साहित्य आम्हाला आता 2-3 चूल बनवायला लागणार, एक पांढऱ्या रस्स्याला, एक मच्छी फ्रायला आणि एक मटणासाठी. तर आम्हाला आता चुलीसाठी पाहिजेत दगड. तर पवार दगड शोधायला लागले. अब टाकलाय कुठे, वरती टाक ना. काय पाहिजे तुला? बॉक्स तर चिकेला म्हणलो, ब्लूटूथ लाकडी कुठे आहे? तुला काय सांगितलं आम्हाला? माझी गाडी इथे जाऊया. हा, तिथं ना उगजी कुठं लागलाय? अरे आणि काय घेतो होती हे टाकतेले बाग लावतेले घे पावडर ते करत रे, हे तुला 300 करतय. तुमच्या व्ह्यू जाईल नाही बघ, नाही केले. पाणी 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 आळा 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 पेटणार नाही. बाबा जा की बाबा, तू घालू नाही जा की, जा ना जा, उत्तमला लावू दे की, जा की. कापाय नाही काय, काय भरणी कापूया, काय कापायला देवरच आहे तुला मर्द. सी गॅस हे घेतला सगळं तो तुला घे. मंडळाच्या आणल्यात बाबा, साहित्य भरून ठेवाय, बघूया कसं कसं होतंय. तर आम्ही आता 2 चुली करतोय तिकडे, आणि ही जरा लांब केली कारण त्याचा धूर इकडं जवळ केली तर धूर पूर्ण डोळ्यामध्ये जाणार, म्हणून ही जरा लांबच केली. आणि इकडे आम्ही मच्छी फ्राय करणार, तिकडे मस्तपैकी मटण शिजल्यानंतर तिकडं मग मटण ते परतून आणि पांढरा रस्सा त्यावरच बनवणार. पुरून मटण आहे, 3 किलो आणले आपले, सॉरी 2.5 किलो आपण मटण आणलंय. आणि मस्तपैकी मच्छी मॅरिनेट करत ठेवले. केवढा आहे बरी चिलापी मच्छी, टाक की तुझ्या हिशोबाने, नंतर आणि बल्ला टाकाय गावला असं काय नाही. जरा जवळची अरे हे तोडले की नाही? तोडले रे, बघ नाही तर हे थोडं लोमतेला हे दिसतंय, ते हे चरबी आहे आतड्यासारखं, हे चरबीचा हे भाग आहे. कांदा 40 रुपये किलो, तो अर्धा किलो आणला 20 रुपयाचा.
मस्त बघी मी काळीच भाजत टाकले, भाजल्याला काळीच आहे ना तर ना मस्त लागतंय. जिनी भाजून घाले त्यांनाच माहित. फोडलेली होती ना ती त्याच्याली होती. टाक की. अरे अद्रक आणि पेस्ट काय केलं माहिती आहे, अद्रक घेतलं आणि घरी बनवायचं बोललो पेस्ट लसूणची. लसूण बघितलं तर 400 रुपये भाई किलो. राहू दे बोललो पेस्टच घेऊया. बाकीची मंडळी घरी आहेत, थोडी फिरायला गेल्यात. जास्त नको बोललो इथं, नाहीतर सगळा गोमकाला होतो. तर आमचं मस्त पिकी आता कोल्ड्रिंक आलेलं आहे. ओके. आणि मग काय आणलेलं, एक ग्लास आणलाय, एकामध्ये आम्ही सर्व पिऊ. कापे मटन सूप, मस्तपैकी मटन सूप आता आणले बाबा. ते आता कोण घेऊन गेली ती गाडी घेऊन. तर मंडळी मी इकडे करतोय फिश फ्राय आणि इकडे चालू आहे शाजी वस्त्र इंजिनियर साहेब करतात मटन रेसिपी. आणि हे घेऊन ये पीठ आणि हे घेऊन ये आपलं निरमा. अरे निरमा न हो यार, हे रवा रवा. हे कोण ओळखलास का. तुला कळत नाही कधी दिसते ऑनलाईन नाही. अरे याला पडतायला काय मी आणलं नाही. मच्छीला फोन करा, मच्छीला फोन करा असेल की. थांब इकडे बसतो, असं फोटो काढे. मीठ जरा शेवटी विज्ञान मग घातले. अरे नाही खुलणार आहे. स्प्रायडी पिल्ले पण तिथे ढेकर आहेत. याची नाही गेली उगेच पिल्ले. तर असं घाबरून जाईल एक पाठीमाग. आता या चुलीच्या पाठीमाग असं वाटतंय की पाठीमाग एक चूल पेटायला लागलेली आहे, एक प्रकारचा चकवाच असं वाटतंय. पण ते वाटतंय आम्हाला ती त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे पाठीमाग काहीतरी पाठी प्लेट ठेवली आहे त्यामुळं पडले असेल. एक प्लेट मी काढतो, ते बघ दिसतंय काय. हा मी प्लेट काढतो. कुठे प्लेट आहे इथं, दिसतंय का बा आता. गेल. अरे नाही हाय इकडे इकडे फिरव, इकडे 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 कॅमेरा फिरव. आता नॉर्मल आलं. ते ह्याचं आहे रे, ते प्लेट होती ना, आपण प्लेट अशी ठेवलेली ना खाली, त्यामुळे त्या प्लेटवर हे पडायचं त्याचा आणि तिथून पुढे लागत नाही. नवीन कुक आहे, नवीन ऍप्लिकेशन मागवले. पांढरा रस्त्याचं कुक मागवले खास, ते कोल्हापूरपासून. आम्हीच कोल्हापूरची कडे. नाव काय तिथं शाजी करायला आला ना आपण. मच्छी फ्राय करायचं आलं आणि सगळं सामान आहे ना, साहित्य वगैरे अस्ताव्यस्त पडले. मी ती चप्पल तिथे बसण्यासाठी घेतली आहे, कारण खडी ना बोसते खूप खाली यार. आणि बाकी इकडे पण चूल केली आणि इकडे पण साहित्य वगैरे पडले. मित्रांनो फोन केला हाय म्हणून 2 कोटी. ये जा टाकते काय. मटन रस्सा सुक्का आणि मच्छी फ्राय झालेली. आता चालू आहे पांढरा रस्सा बनवायला. चिकन खाणे
दुसऱ्याला टाकलं पाहिजे तो बघ. हा रस्सा कोल्हापुरी स्पेशल पांढरा रस्सा, कारण कोल्हापूरमध्ये जास्त करून बनतो, बाकी ठिकाणी बनतो की माहिती नाही मला. तर वाजले संध्याकाळचे बरोबर रात्रीचे 9:30 आणि आमचं पूर्णपणे जेवण झालेलं आहे. मच्छी फ्राय झालेली आहे, पांढरा रस्सा झाला आहे, मटण वगैरे पूर्ण झालेलं आहे, कंप्लीट वगैरे सर्व झालेलं आहे. बाकीजण थोडी लोक गेलं ताटा न्यायला वगैरे, तर बोलतात की आता जेवायचं वेळेवर आणि एक 12 वाजेपर्यंत बसायचं नव्या वर्षाचं म्हणजे स्वागत करण्यासाठी. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करतोय पुढे. तर ही आहे फ्राय केलेली मच्छी आहे आणि हे सुक्कं मटण आहे मस्त विकी असं तरीबाज मटण, आणि हा तरीबाज आहे कोल्हापुरी रस्सा, तांबडा रस्सा, आणि हा इकडे पांढरा रस्सा, त्यामध्ये पण चिकन आहे, अजून गाळा नाही. हॉटेलपेक्षा ना मी कितीतरी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की हॉटेलला जास्त करून आम्ही जातच नाही. हॉटेलपेक्षा इकडेच म्हणजे रानामध्ये पार्टी करण्याची मजा असते ना ती हॉटेलमध्ये नाही. हॉटेलमध्ये जाणार, बाईक घेऊन बसणार, जेवणार, पॅन्टेला हात पुसणार आणि येणार. हे बघा रानावनात भारी ती बनवताना जे फील असतो ना तो खतरनाक असतो. हे बनवणार, अरे हे राहिलं, हे टाक, हे कर, त्यामुळे ते भारी वाटतं. म्हणजे ती पार्टी अशी वाटते, म्हणजे जेवण असं वाटतं रानामध्ये किंवा मिळून वगैरे गावामध्ये केलेलं. आणि हॉटेलमध्ये जेवलेलं ते काय हे नाही, एक पाहुण्यांच्या घरी जेवाय गेल्यासारखं असतं ते एक प्रकारे. जसं काय पाहुण्यांच्या घरी गेलो, जेवलो गपचूप, पॅन्टेला हात पुसला आणि आला. तर पंगत इकडे बसले आहे थोडी पाठीमागे. चला मस्त पैकी पंगत बसली. मला माहित नाही, मला म्हणला 13 जणांचे पैसे जमा झाले, 13 दूनी 26. विघ्नेश वाटला आणि खादीला म्हणजे आणायला विसरते. पडद्यालाच माहिती वाटे कुठे आहे, वाटे या लागले ना मच्छरला घरला गेला ओंकार घरला. तर ही होती आमची 31st ची पार्टी. तसे भरपूर दिवस कमेंट पण येत होते आणि काही लोक विचारत पण होते व्हिडिओ काय येत नाहीत. तर सांगेन मी काय येत नव्हते, जवळपास 1.5-2 महिने व्हिडिओ टाकले नाहीत. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपवर शेअरही करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओचा घेतोय निरोप. टाटा बाबा आणि धन्यवाद.